नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं खानदेशी चव या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मस्त झणझणीत खानदेशी शेवभाजीची रेसिपी बघणार आहोत। घरात करायला कुठली भाजी नसेल किंवा चमचमीत खायचं असेल तर ही शेवभाजी नक्की करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आपण शेवभाजीच्या रस्स्यासाठी वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून परतून घ्यायचे आहेत। कांद्याचा थोडा कलर चेंज झाला की थोडं तेल घालायचं। आता कांदा तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर साधारण 7 ते 8 सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत। हे सुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। हे सुद्धा 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर शेवभाजीमध्ये टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथे थोडीशी कोथिंबीर घालत आहे, यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर अगदी थोडं पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता असं मस्त फाईन पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे। शेवभाजीसाठी पेस्ट आपली तयार आहे। आता भाजीसाठी लागणारे मसाले बघून घेऊया। मी इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घेतला आहे। तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर कुठलाही सब्जी मसाला किंवा किचन किंग मसाला तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर 2 लहान चमचे तिखट घेतलेला आहे। शेवभाजी तयार करण्यासाठी मी इथे 2 पळी तेल घालत आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे, अर्धा चमचा हिंग घालायचा। त्यानंतर सर्व जी आपण मसाले घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहेत। इथे लक्षात घ्या, गॅसचा फ्लेम लो असावा, नाहीतर मसाले करपण्याची शक्यता असते। तुम्हाला जर इथे मसाले करपण्याची भीती असेल तर वाटीत थोडं पाणी घेऊन त्यात सर्व मसाले घालून पेस्ट तयार करून घ्यायची आणि मग ही पेस्ट तेलात परतून घ्यायची आहे। त्यानंतर तयार केलेले वाटण घालून घ्यायचे आहे। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात आपल्या मसाल्याला किती मस्त तेल सुटलेलं आहे आणि कलरही छान आलेला आहे। आता यात गरम पाणी घालून घेऊया। तुम्हाला जसा रस्सा हवा असेल, घट्ट पातळ, त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे। आणि लक्षात घ्या, इथे गरम पाणीच घालायचं आहे। यामुळे भाजी लवकर शिजते, चवही अप्रतिम लागते आणि भाजीला तवंग सुद्धा छान येतो। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धवट झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे लो फ्लेमवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटे आपली भाजी शिजवून झालेली आहे। बघू शकतात किती मस्त आपली भाजी झालेली आहे। भाजीला तरी सुद्धा मस्त आलेली आहे। आता थोडी कोथिंबीर घालून घेऊया। त्यानंतर तुमच्याकडे जी पण मसाले शेव असतील ती घालून घ्यायची आहेत। जर तुम्हाला लगेचच भाजी खायची असेल तर या स्टेजला गॅस बंद करून शेव घालून घ्यायची आहेत किंवा जेवताना सुद्धा घातली तरी चालेल। बघू शकतात मस्त झणझणीत खानदेशी किंवा ढाबा स्टाईल आपली शेवभाजी तयार आहे। मस्त भाकरी पोळी सोबत ही शेवभाजी खायला अप्रतिम लागते। तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।